हर हर महादेव. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की या महिन्यात किती श्रावण सोमवार आलेले आहेत, श्रावण महिना कधीपासून सुरू होतोय आणि बरीच काही माहिती त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या श्रावण महिन्यामध्ये माता पार्वती सहित आपण महादेवांची भक्ती संपूर्ण श्रावण महिना कशी करायची आहे, काय नियम पाळायचे आहे, व्रत कसं करायचे आहे, विशेष काय वस्तू महादेवांना अर्पण करायचे आहे आणि काही उपाय पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर हा श्रावण महिना जो आहे तो महादेवांच्या सेवेसाठी अति पवित्र मानला जातो, अति महत्वाचा मानला जातो. जसं की शिवरात्री पण महत्वाची असते, पण आपल्याकडे हा श्रावण महिना पूर्ण महिना असतो महादेवांना आळवण्यासाठी, त्यांची सेवा पूजा भक्ती करण्यासाठी. तर आपण जरूर जरूर या महिन्यात प्रत्येकाने महादेवांची सेवा पूजा नित्य जी आहे ती केलीच पाहिजे. श्रावणात केलेली पूजा ही अति प्रभावशाली असते, कारण या काळात महादेव अति कृपालू होतात आणि त्यांचं वास्तव्य पृथ्वी लोकावरच असतं. त्यामुळे वातावरणातली ऊर्जा जी आहे अति प्रमाणात वाढलेली असते. म्हणूनच या काळात केलेले जप तप दान धर्म जे काही दैविक कार्य असतील त्याचं फळ आपल्याला 1000 पटीने मिळत असतं. तर भक्त दोन प्रकारचे असतात. एक भक्त जो आहे तो देवाकडे मागतो, त्याला भौतिक गोष्टीत कुठलाही रस नसतो, आणि दुसऱ्या श्रेणीतले भक्त असतात जे सांसारिक, जे आपल्यासारखे भक्त आहेत. ते देवाला तर मागतातच, पण त्याबरोबर त्यांच्या ज्या काही सांसारिक इच्छा आहेत त्या पण देवाकडे प्रकट करतात. यात काही चुकीचं नाहीये, कारण महादेव हे आपले पालनहार परमपिता आहेत. तर आपल्या पित्याकडे मागण्यामध्ये काहीच गैर नाहीये, फक्त आपली मागण्याची पद्धत बरोबर असली पाहिजे. जर धनसंपदा मागतोय तर देवाला आपण म्हणू शकतो, हे महादेवा, तुमच्या सेवेसाठी, तुमचं तीर्थाटन करण्यासाठी, दान धर्म करण्यासाठी, तुमचं जे आहे काही आणखी भक्ती कार्य करण्यासाठी मला एवढं धन द्या की मी सढळ हाताने भक्ती करू शकेल, सेवा करू शकेल. जर आरोग्याच्या तक्रारी असतील तर आपण आरोग्यासाठी बोलू शकतो की महादेवा, मला एवढं निरोगी ठेव, उदंड आयुष्य दे की मी आयुष्यभर तुमच्या मंदिरापर्यंत स्वतः चालत येऊ शकेल, माझ्या हाताने तुमची सेवा पूजा करू शकेल. हे आपण त्यांना मागू शकता. मग हे असं मागण्यात काहीच गैर नाहीये. चला तर मग पवित्र श्रावण महिन्याची सफर सुरू करूया. येत्या 25 जुलैपासून सुरू होतोय श्रावण महिना. काही भक्त या दिवसापासून संकल्प घेतात की ते संपूर्ण महिना गुरुचरित्राचं पारायण करतील, कुणी ज्ञानेश्वरीचं पारायण करतील. काही लोक जे आहेत ते जप करण्याचं, अनुष्ठान करण्याचं नियम घेतात. कुणी एक वेळ जेवण करून उपवास करतात महिनाभर, कुणी अनवाणी चालण्याचा नियम घेतो. काही लोक जे आहेत ते निरंकारही उपवास करतात. महादेवाची भक्ती जी आहे ते आपल्या यथाशक्ती आणि आपल्या शारीरिक क्षमतेनुसार प्रत्येक भक्त करण्याचा प्रयत्न या महिन्यात करत असतो. आता आपण बघूया की सोमवारचं व्रत कसं करायचं आहे, पूजा कुठल्या वेळेत केलेली उत्तम आहे, कुठले स्तोत्र म्हणू शकता, कुठले मंत्र म्हणू शकता, पंचामृत कसं वेगळ्या पद्धतीने तुम्ही देवावर अर्पण करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर सोमवारची पूजा करण्यासाठी तुम्ही ब्रह्ममुहूर्तात उठलेलं कधीही चांगलं आहे. पहाटे 5 ते 9च्या दरम्यान तुम्ही पूजा आटोपून घ्यायला पाहिजे तुमची, कारण तो टाइम उत्तम फळ देणारा असतो. तसेच काही लोकांना नोकरीमुळे जे आहे सकाळची पूजा जमत नाही, तर ते संध्याकाळी पण करू शकता. पण मला असं वाटतं की आपली 12 महिने आणि आयुष्यभरच कामाची व्यस्तता असते, तर आपण वेळात वेळ काढून लवकरात लवकर उठून ही आपली पहाटेची पूजा, जी सकाळची पूजा केलेली ती उत्तम आहेत. कारण वर्षातले जे सण येतात, काही दिवस वार तिथी येत असतात, त्यावेळेत जो प्रभाव असतो नैसर्गिक ऊर्जेचा तो अति प्रमाणात वाढलेला असतो आणि त्याचं फळ आपल्याला 1000 पटीने मिळत असतं. मी हे आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपण जेवढं शक्य होईल तेवढं लवकर उठून देवाची पंचोपचार पूजा करायला हवी. मुहूर्तामध्ये उठून सर्वात प्रथम सूर्याला जल अर्पण करायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला हळद, कुंकू, फूल, कच्चं दूध, साखर किंवा गूळ हे सगळं टाकायचं आहे आणि सूर्याला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना ओम गृहिणी सूर्याय नमः हा 11 वेळा मंत्र तुम्ही जप करायला पाहिजे, किंवा सूर्याची जी नावं आहेत ती घ्यायला पाहिजे. काहीच नाही जमलं तर ओम सूर्याय नमः हा मंत्र पण तुम्ही म्हणू शकता. यामुळे तुमचा सूर्य बलवान होण्यास मदत मिळते. तसेच आणखी एक महत्वाचं, काही स्त्रियांना मासिक धर्म या काळात येत असतात, तर खूप जणांचा प्रश्न असतो की 4थ्या दिवशी पूजा चालते का? तर शास्त्र असं सांगतं की
5 दिवसानंतरच देवाला स्पर्श करावा, देवाची पूजा करावी. त्यामुळे आपण चुकूनही 3ऱ्या-4थ्या दिवशी पूजा करू नका, कारण त्याचं फळ मिळणार नाही. ज्या गोष्टींचं पावित्र्य ठेवायला हवं ते आपण ठेवल्याच पाहिजे. मानसिक तुम्ही पूजा करू शकता, त्याचे फळ तेवढंच मिळत असतं. सूर्याला जल अर्पण केल्यानंतर ना आता आपल्याला महादेवांच्या स्वागताची तयारी करायची आहे, त्यांच्या सेवेची तयारी करायची आहे. तर बघा, आपली आवडती व्यक्ती कोणी येणार असेल, आपली प्रिय व्यक्ती कोणी येणार असेल, तर आपण त्याच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या प्रकाराने ती व्यक्ती कशी आनंदी होईल ह्या प्रयत्नात असतो. तर तेच प्रयत्न आपल्याला महादेवांसाठी पण करायचे आहे. यानंतर आपल्याला महादेवांचा अभिषेक करण्यासाठी एक सुंदर स्वच्छ असा चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, ज्यावर अजिबात धूळ नसली पाहिजे, जाळी लागली नसली पाहिजे. कारण इतर वेळेस आपल्या वस्तू कुठे अडगळीच्या ठिकाणी पडलेल्या असतात. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर थोडं गंगाजळ किंवा पाणी शिंपडा, स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. त्यावर छान असा कोरा पांढरा कपडा अंथरा किंवा लाल कपड्या व्यतिरिक्त कुठलाही तुम्ही कापड अंथरू शकता. त्यानंतर तुम्ही जे ताट घेतलं आहे, चांदीचं घ्या तुमच्याकडे असेल तर. तुमच्याकडे असेल तर तांब्याचं, पितळेचं, स्टीलचंही चालेल. त्यामध्ये तुम्ही ओम हे आहे ओम लिहायचं आहे. ओम लिहून नंतर थोडं पाणी टाकायचं आहे. पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या, जे आहे अत्तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर ना महादेवांना विराजमान करायचं आहे. जर तुमच्याकडे पिंड नसेल तर तुम्ही त्यावेळेस मातीची ही पिंड जी बनवू शकता, पण ती तुम्हाला पिंड नंतर विसर्जन करावे लागेल. सर्वप्रथम आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे. तर पाण्याने अभिषेक करण्यासाठी आपण तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचंय, थोडं गंगाजल मिक्स करायचं आहे. आपण कुठल्याही तीर्थाला जातो, तो तिथनं आणलेलं तीर्थ आपण त्यात टाकू शकता. नसेल तर विकतही मिळतं, तेही घेऊन या. त्यानंतर ना आपल्याला सर्वप्रथम गणेशाचं पूजन करायचं आहे. त्यासाठी मंत्र हा म्हणायचा आहे, ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. त्यानंतर न कार्तिकेय महाराजांचा मंत्र आहे, ओम कार्तिकेय विद्महे वल्लीनाथाय धीमहि तन्नो स्कंद प्रचोदयात. त्यानंतर न अशोक सुंदरीचा मंत्र आहे, ओम त्रिपुरा देवी विद्महे दिव्य रूपेणे धीमहि तन्नो देवी प्रचोदयात. हे मंत्र म्हणून आपण पूजा करायची आहे. त्यानंतर माता पार्वतीसाठी जो आहे, तुम्ही मंत्र म्हणू शकता. हे 3ही मंत्र येत नसतील तर तुम्ही ओम गंगणपते नमः, ओम कार्तिके नमः म्हणा, ओम देवी नमो, ओम देवी नमः म्हणा. तर आपण सुंदर असं ताट सजवायचं आहे. त्या ताटामध्ये वेगवेगळी सुगंधित फुलं ठेवा, बेलपत्र ठेवा, पंचामृताचं सगळं साहित्य, स्वच्छ तांब्या जो आहे तांब्याचा स्वच्छ घासून घ्या, गंगाजल ठेवा, जी देवांना भस्म प्रिय आहे भस्म ठेवा, धूप दीप सगळ्या वस्तूंनी ताट तुम्हाला छान असं सजवायचं आहे. यानंतर आपल्याला महादेवांचा अभिषेक करण्यासाठी एक सुंदर स्वच्छ असा चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, ज्यावर अजिबात धूळ नसली पाहिजे, जाळी लागली नसली पाहिजे. कारण इतर वेळेस आपल्या वस्तू कुठे अडगळीच्या ठिकाणी पडलेल्या असतात. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर थोडं गंगाजळ किंवा पाणी शिंपडा, स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. त्यावर छान असा कोरा पांढरा कपडा अंथरा किंवा लाल कपड्या व्यतिरिक्त कुठलाही तुम्ही कापड अंथरू शकता. त्यानंतर तुम्ही जे ताट घेतलं आहे, चांदीचं घ्या तुमच्याकडे असेल तर. तुमच्याकडे असेल तर तांब्याचं, पितळेचं, स्टीलचंही चालेल. त्यामध्ये तुम्ही ओम हे आहे ओम लिहायचं आहे. ओम लिहून नंतर थोडं पाणी टाकायचं आहे. पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या, जे आहे अत्तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर ना महादेवांना विराजमान करायचं आहे. जर तुमच्याकडे पिंड नसेल तर तुम्ही त्यावेळेस मातीची ही पिंड जी बनवू शकता, पण ती तुम्हाला पिंड नंतर विसर्जन करावे लागेल. सर्वप्रथम आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे. तर पाण्याने अभिषेक करण्यासाठी आपण तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचंय, थोडं गंगाजल मिक्स करायचं आहे. आपण कुठल्याही तीर्थाला जातो, तो तिथनं आणलेलं तीर्थ आपण त्यात टाकू शकता. नसेल तर विकतही मिळतं, तेही घेऊन या. त्यानंतर ना आपल्याला सर्वप्रथम गणेशाचं पूजन करायचं आहे. त्यासाठी मंत्र हा म्हणायचा आहे, ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. त्यानंतर न कार्तिकेय महाराजांचा मंत्र आहे, ओम कार्तिकेय विद्महे वल्लीनाथाय धीमहि तन्नो स्कंद प्रचोदयात. त्यानंतर न अशोक सुंदरीचा मंत्र आहे, ओम त्रिपुरा देवी विद्महे दिव्य रूपेणे धीमहि तन्नो देवी प्रचोदयात. हे मंत्र म्हणून आपण पूजा करायची आहे. त्यानंतर माता पार्वतीसाठी जो आहे, तुम्ही मंत्र म्हणू शकता. हे
ज्या कुणाला हे 3 मंत्र म्हणायचे नसतील किंवा त्यांना येत नसतील तर ते त्यांच्या शुद्ध भावाप्रमाणे जे मंत्र असतील किंवा नमः शिवायचा जप करून हाही मंत्र पूर्ण पूजा करताना म्हणू शकतात. तसेच माता पार्वतीचं तुम्हाला हे 3 मंत्र म्हटल्यानंतर ना अंबे अंबा अंबालिका हा मंत्र जप करत माता पार्वतीला जल अर्पण करायचंय, नंतर महादेवांना करायचंय, नमः शिवाय म्हणून करू शकता किंवा जे तुम्हाला मंत्र म्हणायचा म्हणू शकता. महामृत्युंजयाचा जपही करत तुम्ही जल अर्पण करू शकता. त्याच्यानंतर ना आपल्याला पंचामृताने आपण अभिषेक करतो किंवा दूध दही याने. जर पंचामृताने अभिषेक करायचा आहे तुम्हाला तर आपण सगळं एकत्रच मिक्स करून एरवी करत असतो, ज्यामध्ये जाड साखर असते, दूध दही तूप मध हे. पण असं न करता तुम्ही एक एक वस्तू वेगळ्या महादेवांना अर्पण करा. त्या अर्पण करण्याचा विशेष फायदा असतो. तर पहिल्यांदा दूध अर्पण करावा, कच्चं दूध गाईचं अर्पण करावा, नंतर गाईचं दही भेटलं तर ते अर्पण करा किंवा जे तुम्हाला शक्य होईल ते अर्पण करा. दही अर्पण करा, त्यानंतर मध अर्पण करा, तूप अर्पण करा आणि साखर जी आहे ती अखंड साखर कधीही टाकू नका. मला असं वाटतं की देवाला टोचेल ती, तर माझा हा भाव आहे, तुम्ही तुमच्या भावाप्रमाणे करू शकता. तर मी साखर अशी बारीक करून घेत असते आणि नंतर ती पिंडीवर टाकून मी लेपन करत असते. तर बारीक साखर करून ती टाका. त्याच्यानंतर परत जलाचा अभिषेक करा. पूर्ण जल अभिषेक करत असताना मंत्र जप करा. जल अभिषेक पूर्ण झाल्यावर स्वच्छ कपड्याने पिंड पुसून तुम्हाला जिथे विराजमान करायचे आहे ताटामध्ये, त्या ताटामध्ये पण छान पाकळ्याने ताट सजवा, बेलपत्र ठेवा खाली आणि महादेवांना विराजमान करा. नंतर सुगंधित अत्तर आणि महादेवांना पूर्ण पिंडीवर अत्तर लावा सगळीकडे. छान तुम्हाला ज्या प्रकारे ओम लिहिता येत असेल ओम लिहा, त्रिशूल काढता येत असेल त्रिशूल लिहा किंवा रामाचं नाव सगळ्यात जास्त महादेवांना प्रिय आहे तर ते नाव तुम्ही पिंडीवर तुमच्या काढून, जर पिंड मोठी असेल किंवा जर जसं शक्य असेल तुम्ही तुमच्या भावाप्रमाणे करू शकता. त्यानंतर ना बेलपत्र घ्या. आपण 108 बेलपत्र वाहू शकता. प्रत्येक ज्याच्या यथाशक्ती जेवढे घडेल तेवढे तुम्ही बेलपत्र वाहू शकता. प्रत्येक बेलपत्रावर तुम्ही रामाचं नाव जे आहे ते लिहून महादेवाला वाहू शकता, कारण रामाचं नाव जे आहे ते महादेवांना अतिप्रिय आहे. तुम्हाला ओम नमः शिवाय लिहायचंय ते लिहा किंवा चंदनाची 3 बोटही जरी लावली तुम्ही तेही चालतं. तेही तुम्ही करून आपण महादेवांना बेलपत्री अर्पण करू शकता. त्या दिवशी जी शिवामूठ असेल ती शिवामूठ तुम्हाला टाकायची आहे. पहिल्या सोमवारी तर तांदळाचीच असते. तर आपल्या हातात तांदूळ घेऊन आपली जी इच्छा आहे ती सांगून, ज्या इच्छा इंटेन्शन असतं ते सांगून तुम्ही शिवामूठ अर्पण करा महादेवांना. त्यानंतर छानसा एक माता पार्वतीसाठी सुगंधित फुलांचा गजरा अर्पण करा पिंडीच्या भोवती. महादेवांना पांढरी फुलं आवडतात तर पांढरी फुलं अर्पण करा. वेगवेगळी सुगंधित फुलं अर्पण करा. कमळाचं फुल, ब्रह्मकमळही आता या काळात उमलतं तर ते तुम्ही अर्पण करू शकता. संपूर्ण पिंड अशी सुंदर बेलपत्रीने सजावट करा पिंडीची. त्यानंतर ना महादेवाला कुठली फुलं व्हायची नाहीये. चाफ्याची फुलं, केतकीचं फुल नाही व्हायचं, ही दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. लाल फुल वाहू नये महादेवाच्या पिंडीवर. जास्वंदाचं फुल वाहू नका. तुम्ही गणपतीच्या तिथे वाहू शकता पण पिंडीच्या डोक्यावर तुम्हाला फुल व्हायचं नाहीये लाल. तर हे काळजी घ्यायची आहे. त्यानंतर सुंदर असं धूप दीप लावून फळांचा नैवेद्य ठेवून महादेवांची छान आरती करा. आरती झाल्यावर नाम जप करा आणि सगळ्यात शेवटी म्हणायचं आहे मोठ्या आवाजात नमः पार्वती पतये हर हर महादेव. बघा वेगळाच काही तुम्हाला आनंद मिळेल यातनं. संपूर्ण दिवस जे आहे जप चालू ठेवा तुमचं. कुणी स्तोत्र वाचतं, कुणी वेगवेगळी महादेवांची स्तोत्र आहे ती. अशा पद्धतीने आपण घरी महादेवांचा अभिषेक करायचा आहे, पूजा अर्चना करायची आहे. अभिषेक केलेले जे चरणामृत, जे चरणोदक आहे ते प्रत्येक सदस्याने घरातल्या ग्रहण करायचं आहे आणि ते चरणोदक आपल्याला तुळशीत अर्पण नाही करायचंय. खूप लोक जे आहे तुळशीमध्ये महादेवांच्या आंघोळीचं पाणी, महादेवांच्या अभिषेकचं पाणी टाकतात, ते नाही करायचंय आपल्याला. त्यानंतर ना हे जल जे आहे तुम्ही घरातही शिंपडू शकता. फक्त एक काळजी घ्यायची आहे की ते जल आपल्या पायाशी तुडवणीत नको यायला आणि संपूर्ण जल आपल्याला झाडाच्या मुळाशी टाकायचं आहे. त्यानंतर ना आपण जवळपास जर कुठे शिवमंदिर असेल तर तिथे जाऊनही आपण पूजा करू शकता. मंदिरामध्ये हे सगळं साहित्य घेऊन जाऊन आपल्याला पूजा करायची आहे. बऱ्याचदा असं बघितलं जातं की
खूप लोक दुधाच्या पिशव्या घेऊन पण जे आहेत मंदिरामध्ये दूध अभिषेक करायला जातात महादेवांचा, आणि त्या पूजेच्या पिशव्या पण आहेत त्या अर्पण तर करतात आणि तिथेच त्या फेकून देतात. एकीकडे आपण महादेवांची पूजा पण करतोय आणि आपले देवालय आपणच घाण करतोय. तर हे कृपया हे करू नका. स्वच्छता आणि मंदिराचं पावित्र्य प्रत्येकाने हे जपायला पाहिजे. कारण हे महादेवांना पण आवडणार नाही. आपण एकीकडे पूजा करतोय आणि एकीकडे घाण करतोय. तर अशा प्रकारे तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करा. कुणी गरजू व्यक्ती असेल, कुणी गरजू स्त्री असेल, जर तुमचा चंद्र खराब असेल कुंडलीमध्ये, जर तुम्ही 2 नंबरने रूल होत असाल, तर तुम्ही एखाद्या गरजू स्त्रीला त्या दिवशी दुधाची पिशवी दान करा. म्हणजे दूध अर्पण करता महादेवांना, तर तसं दूध अर्पण न करता तुम्ही दुधाची पिशवी पण तिथे ठेवू शकता. जर कोणी गरजू व्यक्ती असेल तर ती उचलून घेऊन जाईल आणि त्याचं पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. तर आपण हेही करू शकता. गाईला जे आहे त्या दिवशी गाईला जे आहे चाऱ्याचं दान करा, गरजू व्यक्तींची मदत करा. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण दिवस महादेवांची पूजा अर्चना करा. रात्री पण आपण आरती करायची आहे महादेवांची. तुमच्याकडे जर प्रथा असेल 4 नंतर उपवास सोडायची, तर तुम्ही जेवण करून उपवास सोडू शकता. बरीचशी लोक जे आहे ते दिवसभर फलाहार करतात किंवा फराळ करून पण उपवास करतात, दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. काही भागांमध्ये अशी प्रथा आहे की 4 नंतर उपवास सोडतात. तर तुमच्याकडे जी प्रथा असेल त्या प्रथेप्रमाणे, नियमाप्रमाणे तुम्ही महादेवांची पूजा अर्चना, सेवा, पंचोपचार पद्धतीने, प्रेमाने छान असा सोमवारची पूजा करा आणि महादेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीची पूजा सांगणार आहे, जी कधी तुम्हाला कुणी सांगितली नाही आहे. तुमच्याकडे जर कुठलं साहित्य नाही आहे आणि तुम्ही हे सगळे पंचोपचार करू शकत नाहीये, वेळही नाहीये, तर तुम्ही घरी बसल्या पण किंवा जिथे असाल तिथे महादेवांची पूजा करून तेच फळ कसं प्राप्त करू शकता हे सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ पण आपण नक्की बघा.